साहेब, कुठेतरी राजेश टोपे किंवा रोहित पवार यांचं जरांगे पाटलांच्या बाबतीत संशय व्यक्त करण्यात येतो. कशा पद्धतीने हे राजकारण म्हणायचं, कशा पद्धतीने बघतात जरांगे पाटलांच्या आंदोलन? रोहित पवारांच्याबद्दल मला एवढी कल्पना नाही आहे, परंतु राजेश टोपेंचं सगळंच वागणं हे संशयास्पद आहे. 14 ते 19मध्ये राजेश टोपेंचं वागणं बघा. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये राजेश टोपे त्या ठिकाणी मंत्री होते आणि त्यावेळेलाही मनोज जरांगे पाटील त्यावेळेला आंदोलन करत होते. त्या आंदोलना कशा पद्धतीनं कमी करण्याचं पाडण्याचं काम राजेश टोपेने केलं हे सगळ्या जालन्याच्या जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर तर ते जरांगे पाटलांच्या पाक शेजारी जाऊन बसायचे राजेश टोपे. म्हणजे राजेश टोपे जर स्वतःला मराठा म्हणून समजतात तर त्यांची नैतिक काही जबाबदारी नव्हती का? उद्धव ठाकरेंच्या कालखंडामध्ये ही मुख्यमंत्री असताना जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, मग त्या आंदोलन करता आला त्यावेळेला ताकद का दिली नाही? त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजेश टोपेंना कुठेतरी व्यवस्थितपणे चौकशी करून या आंदोलनाची भडकाभडकी करण्यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये हात आहे असं मला पूर्णपणे वाटतं. दादा, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कुठेतरी महाविकास आघाडीतील नेते भडकवत आहेत असा आरोप होतो. कशा पद्धतीने ह्या आरोपांकडे तुम्ही बघता? खरी गोष्ट आहे, महाविकास आघाडी ज्या वेळेला सत्तेवर होती त्यावेळेला त्यांनी मराठा समाजाला का न्याय दिला नाही? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचे किती प्रश्न मार्गीस लावले? उलट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ होतं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये योग्य युक्तिवाद न केल्यामुळे त्या मराठा समाजाचं आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते घालवलं. उद्धव ठाकरेंनी महामंडळाला निधी कमी दिला. उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी सारथीसारख्या संघटनेला अजून ताकद दिली पाहिजे होती, ती दिली नाही. उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला जे भोसले कमिटी निवडली होती त्या भोसले कमिटीने जे काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनेचं एकही तंतोतंत पालन केले नाही. आणि हे स्पष्ट आहे, कुठेतरी उद्धव ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस पक्ष हे वातावरण बिघडवण्याचं काम 100% करतात. साहेब, मनोज जरांगे पाटील यांचा सोशल मीडिया बऱ्यापैकी रोहित पवार हाताळत आहेत अशी देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे. खरं म्हणजे मी सोशल मीडियावरती फार कमी आहे, मला याची कल्पना नाही आहे. आणि अशा प्रकारे रोहित पवार जर करत असतील तर त्यांनी करू नये, कारण जाती धर्मामध्ये द्वेष पसरवणं, मराठ्यांना मराठ्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियामधून उभं करणं हे योग्य नाही आहे.